हरी हरी. डब्याला आज मी शापूची भाजी देत आहे. काढ काढ काढ. काय झालं राजा, काय झालं काय राज कसं आहे सगळं चिकट चिकट. मार मत गधडा. अशी कुस्ती लहान असताना खूप खेळायचे दोघ जण. मडा खात आहे पनीरची. कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आता आणि मी अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करत आहे. त्याच्यानंतर मला जायचं आहे टेरेसवरती व्यायाम करायला आणि पक्षासाठी थोडंसं जल आणि धान्य घेऊन. तुळशी श्री सखी श्वेपा पर्णी पुण्यदे नमस्ते नारदते नमो नारायण प्रिय. तुलसी पूजन झालेलं आहे आणि मी आता टेरेसवरती चाललेली आहे. इथे भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत, मी शापूची भाजी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. आता टेरेसवरून आल्यानंतर स्वयंपाक करते. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. सूर्य नारायण नारायण हरी हरी. बोलो नारायण नारायण हरी हरी. पक्ष्यांसाठी पाणी ठेवत आता. चला 4 पावलं थोडंसं लांब जावं लागतं. चला आता व्यायाम करते थोडा. घाम खूप आलेला आहे. उन्हाळ्यामध्ये थोडा जरी व्यायाम केला तरी घाम येतो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. मी आता स्वयंपाक करत आहे. भाजीमध्ये मी आता शापूची भाजी बनवत आहे आणि आता प्लॅन थोडासा चेंज केलेला आहे कारण माझ्या लक्षात होतं की काल रात्री मी पनीर बनवून ठेवलेला आहे. तर आता शापूची भाजी, पनीरची भाजी आणि थोडासा पुदिना राईस बनवणार आहे आणि चपाती. कारण भात बरेच दिवस झाले बनवलाच नाही. माझी इच्छा होती भात खाण्याची, मला खूप आवडतो भात. म्हटलं बनवा. आणि चिरंजीवांना पण खूप आवडतं भात. जय जय राम. मस्त पुदिना राईस बनवलेला आहे. वास खूप खमंग येत आहे. फोंडेजी ना अगोदर गरमा गरम राईस. वा 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 वा. याच्यावरती तूप टाका फोंडेजी. थोडीशी पनीरची भाजी देते. किती खातोय का आपण? खूप खाता फोंडेजी. आगी तर काहीच लागत नाही. काय करणार मग? तूप घ्या तूप. आपकी बीबी आपको रोज गर्मा गर्म खिलाती है खाना. नशिबाने तुला असा नवरा मिळाला. मी पण तुम्हाला मिळाले ना नशिबान बायको. मी आधी जन्म घेतल्या प्रतिताला. बर म्हणून मी भाग्यवान आहे. अरे राम, ठीक आहे. तुम्ही भाग्यवान. खावा गरमा गरम भात. द्या 150 रुपये. 150 रुपये मी तुम्हाला काय देऊ? तुम्ही मला द्यायला पाहिजे. तुम्हाला मी एवढा टेस्टी पुदिना राईस बनवून दिला सकाळ सकाळी. खरंच चांगलं. चेष्टाचा विषय राहू दे बाजूला. हा तुझ्या हाताला चव आहे. मग छान छान खातो. मग आता आईचा हात का नाही खात मग? गद्दडा कुठला. हाँ सवेरे सवेरे लगा है ब्रश करने के पीछे. थोडीशी घ्या भात. थोडा दादू तू का घेतो भात? कशाली पनीरची भाजी दारूचे. आणि मी तर ड्रायफ्रुट्स खातोय. बापरे. फोंडेजींच्या डब्याला गरम गरम चपाती. गरम गरम. डब्याला सुद्धा. डब्याला आज मी शापूची भाजी देत आहे. गरम आहे गरम आहे. गरम आहे. शापूची भाजी गरम नाही. फोंडेजी कानात काय घातलं हो? काय कानात घातले? कंटिन्यू फोनवर असतं फोंडेजी. मुलांच्या नंतर फोनचा नंबर लागतो फोन वापरण्यामध्ये. मडा खात आहे पनीरची भाजी, शापूची भाजी, चपाती आणि पुदिना राईस. पुदिना राईस, भाकरी आणि शापूची भाजी. हो त्याला आता भूक लागलेली आहे म्हणून मी आता लगेच जेवतोय. अणं ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम् एवं देहपथा ज्ञात्वा दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण.
तुम्ही सुद्धा या जेवण करायला. अगोदर भात टेस्ट करते मी. जबरदस्त बनलेला असणार भात. जबरी जबरदस्त एक नंबर बनलेला आहे भात. पनीरची भुर्जी कशी झाली बाळा? खाल्ले. मला पनीर खूप आवडतं. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतरचं दृश्य दाखवते तुम्हाला. दादू इथं अभ्यास करतोय. कुठला पेपर आहे आज? रोज तेच विचारती. मग काय विचारणार बाळा? आल्यावर तेच विचारती पेपर कसा गेला. मग आज कुठला पेपर आहे? DME म्हणजे काय? डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट. आज डिझाईन काढणार? काय नाही डिझाईन करायची. मग डिझाईन करायला कॅल्क्युलेशन लागतं ते करायचं. अच्छा ठीक छे करो पढाई करो. आणि हे महाराज फोनवरती आहेत. मग टेन्शन यायला लागलंय मला. अभ्यास न करता टेन्शन घेणारा मुलगा आहेस तू. नुसतंच म्हणतो मला टेन्शन येते. अभ्यास केल्याशिवाय टेन्शन कमी होणार आहे का? एकच मिनिट माझा रोल नंबर. उठ उद्या पेपर आहे ना तुझा? उद्या आहे ना? हो ना. ठीक आहे करियो पढाई. उठा. माझी मायडू भांडी घासते. हो किचन साफ नाही केलं कारण आज मला वरून किचन साफ करायचं आहे. ते मी दुपारून करणार आहे. त्यामुळे आता फक्त भांडी घासते आणि दुपारून वरून किचन साफ करून घेते. आणि हिची परीक्षा आहे तरी झोपला यो. दोन तासाच्या विश्रांतीनंतर मनाने आता अभ्यासाला घेतलेले आहे. अरे राजा मार मत गधडा. तू अगोदर सुरुवात केली राजा. काय कुस्ती सुरू झाली दोघांची. अशी कुस्ती लहान असताना खूप खेळायचे दोघ जण. आता थोडेसे कमी खेळतात. अधून मधून होते दोघांमध्ये कुस्ती. अगोदर 10-10, 15-15 मिनिटाला कुस्ती खेळायचे. रडायचं तूच रडायचा. तूच रडायचा. हे दोघे घरी असलं तर असा एंटरटेनमेंट असतो. हा लहान असतानाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी सांग ना दादाला म्हणायचा. तो बेड आहे ना तिथं म्हणायची जागा असायची. Meanwhile. किसी भी चीज को इम्प्रूव कर सकता है. इन्हें एक क्लिक में मिलाने से ये बहुत मॉइस्ट और सॉफ्ट हो जाता है. वैलेरी और डोलोरेस एक छोटे से स्कूप से केक को निकालती जाती है. 38 मिलीलीटर के कुकी कटर से हर पॉप को परफेक्ट शेप दिया जाता है. और जो चीज इस केक को केक पॉप बनाती है वो है स्टिक. ये ट्रिक है. हर स्टिक को मिलकर चॉकलेट में डुबोया जिससे ये केक के बाद ये केक पॉप्स को नेक्स्ट लेवल पर ले जाने के लिए इन्हें चॉकलेट में डुबाकर निकाला जाता है. रेड वेलवेट केक पॉप्स ये मार्का है चॉकलेट में डुबोया जाता है. उसके बाद आता याचा काय उपयोग पडा? गाणे ऐकत मेट्रो मध्ये बसल्यानंतरच चालताना गाणे नाही ऐकायचे. हा ठीक आहे. चांगला पेपर लिही. कसा लिहिशील पेपर? हाताने नाही रे. चांगलं हाताने पण लिही पण चांगलं लिही. अच्छे से. चांगलं काय असतं म्हणजे करेक्ट आन्सर लिख. बधीर काय गरज आहे का त्याला बोलायची? दुपारचे 3 वाजले आहेत. आता थोडा वेळ मी आराम केला आणि आता किचनची वरून साफसफाई करून घेते. चला ही खिडकी अगोदर साफ करून घेते कारण ह्या खिडकीवर खूप सारी धूळ बसते. मीटरच्या ह्या कवरवरती पण खूप धूळ बसलेली असते. महिन्यातून एकदा एवढी साफसफाई मला करावी लागते. मला ना कधी कधी असं वाटतं की हे फर्निचर उगीच केलेलं आहे कारण ह्या कपाटावरती ना खूप सारे धूळ बसलेले. सगळं चिकट एवढी चिकट धूळ बसलेली आहे. आता थोडंसं साबण लावून मला हे साफ करून घ्यावं लागेल. प्रत्येक महिन्याला हे काम आहे माझं. काम वाढलेलं आहे फर्निचर केल्यापासून. अगोदर इथं फर्निचर नव्हतं. फक्त कापडाने झटकून घ्यायचे मी. पण आता सगळं एकदम व्यवस्थित साबण लावून साफ करून घ्यावं लागतं. अले
दादू आलेला आहे. वडाकम वडाकम वडाकम. मग परत तोच प्रश्न लिहिला व्यवस्थित पेपर? नाही लिहिलं, नाही लिहिला. मग काहीच नाही आलं. काहीच नाही आलं. जे करून गेलं त्यातलं भलतच काय. अरे 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 सो बॅड. खूप वाईट झालं रे. चक्क 1 तासानंतर माझं किचन पूर्ण साफ झालेलं आहे आणि उद्या आहे होळी, त्याच्यामुळे मला फरशी पण साफ करून घ्यायची आहे. दादूला भूक लागलेली आहे. सकाळची थोडीशीच भाजी शिल्लक आहे म्हणून मी त्यासाठी आता शेवची भाजी बनवलेली आहे. 1 मिनिट थांबा. वा वा वा. दादूसाठी गरमा गरम शेवची भाजी. चला दादूला देऊया. काढ काढ काढ. अरे ये निकाल बेटा, गरम है. खा ले. धन्यवाद. धन्यवाद आपका भी खाने के लिए. पैसे भेजो अभी. चलो ठीक आहे ठीक. न्यू टेक्निक अनलॉक केलंय. हे बघा राज कसं आहे. असं खायचं. आणि आई इथं मग बसून कामच करते. तुझं काम करते आई का? ए, माझा हॉल आहे हॉल. कळतं का तुला? बघा न तुम्ही सारखी बाजूला खायचं नाही. न तुम्ही हात घाण करता किंवा भिजवता, कटकट करता. असं घ्यायचं नाही, घापकेने खायचं. मित्रांनो आमच्याकडं आलेला आहे पार्सल फ्रॉम होम. ओ माय गॉड. किती हजाराचं मागवलं? 3,300 समथिंग ओनली. मन मला पप्पा काय देत नाही. पप्पा काही देतच नाही यार मला. हो का? 3,000 शूज मागवून सुद्धा हा म्हणतोय की पप्पा काय देत नाही. हो लेदर. लेदर नाही, कापड. कापड सॉरी कापड. प्युअर. हा प्युअर. अरे ही तर लेस भाई माझ्या स्कूलची लेस वाटते. आपल्या पीटीच्या शूजची लेस वाटते. काय केलं तू? चेंज केलं काय? ओ माय गॉड. गवतीच्या हाचं रोप या कुंडीमध्ये लावलेलं आहे. ही कुंडी खूप मोठी आहे ना. 2 रोप बसलेले त्याच्यामध्ये. खाली पडते खाली पडते. आराम से डालना पडेगा. कुंडीमध्ये आलेलं आहे संत्र्याचं रोप. ओ माय गॉड. आणि हे तिळाचे रोप आहे. तुळशीचं तर घनदाट अरण्य तयार झालेलं आहे. काय झालं राजा? काय झालं काय? रिटर्न कर दिए हमने. 3,300 रुपयाचा शूज रिटर्न. रिटर्न का बरं? काय फॉल्ट? पसंद नाही आया. अगोदर कळालं नाही का? मी सांगतो, मी खरा माणूस आहे या घरातला. ह्याच्या पायाचा जबडा मोठा. अच्छा अच्छा. जबडा मोठा आहे. शूजचा जबडा छोटा आहे. तरी पप्पा म्हणत मी होते सांगतो. तू दुकानात जाऊन घे. नाही नाही, मी सांगतो मला का नाही आवडला. मला सवय ते स्पोर्ट्सचे शूज घालायची आणि हे आहे नवीन कडक, एकदम कडक. अरे राजा मग तू का ऐकत नाही? पप्पा नको म्हणतात, तू का ऑर्डर केलास? त्याच्या स्पोर्टच्या शूजचा पण कसा जबडा मोठा आहे. हा सॉफ्ट असतो स्पोर्ट शूज. कसा पळते. हार्ड आहे. बोलेंगे अभी पैसे आहे तो. कर कर परत कर. आपले पैसे घे रिटर्न. जाऊन दे. विशेष 3,300 खूप झाले रे बाळा पैसे. काम करता करता सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आता. आणि मी आज खूप दिवसातून कॉफी पित आहे. जवळजवळ आम्ही ना तीर्थयात्रेला असताना ट्रेनमध्ये कॉफी पिलेली, त्याच्यानंतर मी आता पित आहे कॉफी. आज थोडीशी इच्छा झाली आणि आज खूप थकलेली कामं करून. धन्यवाद आपने मिक्स करके दी कॉफी. बघू कॉफीची मजा घेऊया आता. मस्त आहे कॉफी. तुले का? ठीक आहे. उन्हाळ्याचं कॉफी नसती प्यायची. हो बरोबर आहे. कारण की कधीतरी पिलं पाणी तेच पिऊन टाकतं आणि आपल्या शरीराला नाही भेटत. तू सही बेटा. पण माझ्या इच्छा झाली कॉफी पिण्याची म्हणून मी पिलेली आहे. आज खूप कामं झालेली आहेत माझी घरातली. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.